नमस्कार. माझ्या आत्ताच्या व्हिडिओचा विषय आहे की पुरुष व्यसनं का करतात? आता व्यसनं बऱ्याच प्रकारचे आहेत. कोण तंबाखू खाते, कोण गुटखा खाते, कोण सिगारेट ओढते, कोण दारू पिते. पुरुषाला व्यसनं लागतात कशी? काय होतं की कॉलेजमध्ये असताना आता समजा कोणी सायन्स घेतं आहे, कोणी पॉलिटेक्निकला जातं, कोणी अजून काय करतं आहे. तर तंबाखूचं व्यसन कसं लागतं? तंबाखूचं व्यसन असं लागतं की ही जी टेक्निकल लाईन असते किंवा मुलं असतात किंवा त्याच्यामध्ये सगळे चालले. त्याच्यामध्ये मजूर आले, बाकीचे लोकं आले. तर समजा आता हे लोकं संध्याकाळी समजा आता एक स्टुडंट आहे, ते संध्याकाळी अभ्यास वगैरे करतात. तर अभ्यास करताना कसं असतं टेक्निकल लोकांना, सायन्सच्या लोकांना थोडं जास्तच अभ्यास करावा लागतो, कारण ते विषय अवघड असतात. मग ते दोघं तिघं जण मिळून अभ्यास करत असतात. त्याच्यामध्ये एक कोणतरी तंबाखू खात असतो. मग तंबाखू खात असतो. मग ते दुसऱ्यालाही वाटतं की अरे झोप यायला लागली, हा तर अभ्यास करतोय, तर कसं काय करायचं? ते काय कशासाठी खातो? नाही, त्याने झोप येत नाही, अभ्यास चांगला होतो. ह्याला वाटतं अरे आपल्याला अभ्यास करायचा, मग बघू तरी एकदा खाऊन कसं काय लागते तंबाखू. मग हा म्हणतो बघू बरं जरा मला तरी कसं लागतं. मग तो काय करणार, थोडीशी तंबाखू घेणार, सुरुवातीला थोडासा चुना लावणार, मग ते ओठामध्ये ठेवणार. ओठामध्ये ठेवले की त्याला मग ते थोडंसं मेंदूला थोडीशी किक बसते, त्याला काही झोप वगैरे येत नाही, अभ्यास वगैरे चांगला होतो. त्याला वाटतं अरे हे जरा बरं वाटते बरं का आपल्याला, हे मेंदू थोडंसं जास्त काम करते, थोडं जास्त ॲक्टिव्ह होतं. मग अशा प्रकारे तो एकदा खाल्ली की मग दुसऱ्या दिवशी परत एकदा खाणार. मग असं खाता खाता मग 4-8 दिवस गेले, 15 दिवस गेले, अभ्यास चांगला होतोय. मग तो काय करणार की डायरेक्ट विकतच आणणार. मग अरे जाऊ दे, जातात ₹5-10 पण ते अभ्यास तर चांगला होतो. तर असं हे तंबाखूचं व्यसन लागतं. सिगारेटचं पण तसंच आहे. पोरं अभ्यास करत असतात. त्यातलं एक जण एक तासचा अभ्यास झाला की लगेच म्हणणार की चल आता जरा, अरे जरा थोडंसं फ्रेश होऊन येऊ. फ्रेश होऊन येऊ म्हणजे काय करू? मग ते जाणार, चहा बी पिणार कॅन्टीनला. त्यातले एक जण लगेच सिगारेट वगैरे घेणार, ते सिगारेट पिणार स्टाईलमध्ये राजेश खन्नाच्या किंवा अजून कोणाच्या स्टाईलमध्ये सिगारेट पिली की मग दुसऱ्याला वाटतं याला ह्या पितोय सिगारेट, काय काय होतं त्याने, काय थोडंसं फ्रेश होतं. हा म्हणतो हा स्टाईलमध्ये पितो, मग हा मी कुठं राजेश खन्नापेक्षा मी, मग हा पण म्हणतो बघू तर एकदा पिऊन कशी आहे. तो पण सिगारेट चालू करतो. मग आता एक दिवस पिला की मग दुसऱ्या दिवशी चहाला गेली की परत त्याला वाटतं अरे हा पितोय, चला आपणही घेऊन घेऊ. मग ह्याचं हळूहळू असं करता 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 काय होतं, हा मग पाकीटच ठेवावं लागतो बरोबर, आणि मग ते व्यसन सुटणं खूप अवघड होऊन जातं. तर तुम्ही ते तंबाखू ज्या ठिकाणी ठेवतात ओठामध्ये, तिथं नंतर काही दिवसांनी काय होतं की ते जी त्वचा असते ती थोडी हळूहळू काळी पडायला लागते, थोडीशी जळते ती, कारण चुना दाहक असतो. मग ते तंबाखूचा जो ते पाणी जे तोंडात तयार होतं त्याच्यामुळे काय होतं, दात वगैरे पिवळे होतात. आणि ते जर समजा 10-20 वर्ष समजा तंबाखू खाल्ली, तर मग तुम्हाला ते कॅन्सर वगैरे होण्याची शक्यता असते. जनरली मुलं तंबाखू वगैरे का खातात, तर ह्या टेन्शनमुळे खातात. की आता समजा एखाद्याला गाडी चालवायची, एखादा ड्रायव्हर आहे. तो ड्रायव्हर काय करणार की बा अरे इथून आता नगर तर 100 किलोमीटर आहे, मला तर लई कंटाळा आला आहे, तर गाडी तर चालवायची. तो लगेच काय करणार, तंबाखू काढणार, त्याला चुना वगैरे लावणार, ओठात ठेवणार. ओठात ठेवली की त्याचा मेंदू थोडासा जास्त काम करायला लागतो, थोडासा ॲक्टिव्ह होतो. ॲक्टिव्ह होतं की ते तंबाखूचं बारं भरलं की त्याला नगर कधी येतं ते पण कळत नाही. मग दुसऱ्या दिवशी कुठं जायचं असतं, अजून कुठंतरी जायचं असतं. दुसऱ्या दिवशी काय करणार, परत तेच. मग असं करता करता त्याचं काय, नोकरी तर त्याला करायची असते, ड्रायव्हिंग तर त्याला करायचीच असते. मग ते तंबाखूचं व्यसन काय त्याला सुटत नाही. अधूनमधून मग ते बाकीचे लोकं गुटखा खातात. मग हा पण म्हणतो बघू रे कसं काय लागतंय जरा. मग ते गुटखा तोंडात ठेवले की त्याला अजून त्याचा मेंदू तल्लख होतो. ही टेस्ट त्याला भारी लागते. असं मग ते गुटख्याचंही व्यसन लागतं. तर ही जी लोकं जी कामं करतात, ह्या अशा पुरुषांना ही व्यसनं लागू शकतात, लागायची शक्यता असते. आता लेबर लोकं जे काम करतात शेतामध्ये, तर वरती ऊन असतं, त्याला एखादा खड्डा खांदायचा असतो किंवा अजून काय असं XYZ कुठलं काम करायचं असतं. तर त्याला ते कामाचा ॲक्च्युअली कंटाळा येत असतो किंवा आले काय आता कष्टाचं काम, आता एक तर पहिल्यासारख्या शारीरिक तब्येती लोकांच्या राहिलेल्या नाही. आता काम तर करायचे, पैसे तर पाहिजेत. मग ते काय करतात, तंबाखू खाणार. तंबाखू खाल्ली की त्याला थोडी किक बसणार, थोडा मेंदू त्याचा थोडासा ॲक्टिव्ह होणार. मग ते तंबाखूच्या ह्याच्यामध्ये त्याला ते कधी काम उरकलं ते कळणार नाही. ते काही लोकं काय करणार, मग कामाला आले की सकाळीच म्हणणार, साहेब काम करतो पण ते आम्हाला काहीतरी आधी ॲडव्हान्स पाहिजे, कारण आम्हाला ते देशी दारू पिल्याशिवाय आम्हाला काही काम होणार नाही. मग ते काय करतात, ₹100-1 घेतात, त्याची देशी दारू आणतात, दोघं अर्धे-अर्धे पितात.
त्या नशेच्या भरामध्ये ते काय करतात काम काय ते त्यांनाच कळत नाही आपण किती कष्ट करतो काय करतो आणि ते नशेच्या ह्याच्यामध्ये ते काम संपवून टाकतात. मग ते काय होतं ही रोजची सवय होऊन जाते. आणि काम तर करायचं आहे, ऊन तर लागतं आहे, कामाचा कंटाळा तर आला आहे, पैसे पण पाहिजेत. जाऊ दे मग काय जातील 80-90 रुपये जातील देशीला. मग ते देशी आणणार दोघं अर्धे मग ते काय सवय लागून जाते. दिवसभर कष्टाचं काम केलं डोक्याला काही शीन आला काही कसं धावपळीचं जग आहे. लोकांना टेन्शन असतं, दिवसभर काम करावं लागतं, प्रवास करावा लागतो. संध्याकाळी आले की त्याला वाटतं अरे आज मी 500 रुपये कमवले, 1000 रुपये कमवले म्हणजे मी कष्ट केलं आहे, आपण पैसे मिळत आहेत. थोडंसं जरा जीवाला रिलॅक्स पाहिजे, मस्त झोप आली पाहिजे, सकाळी फ्रेश वाटलं पाहिजे. तो काय करणार मग परत संध्याकाळी एखादी क्वार्टर आणणार, अर्धी पिणार, जेवण बिवण करणार, मस्त झोपून जाणार. मग त्याला असं वाटतं की आता मी 500-600 रुपये रोज कमवतो, मग मला 50 रुपये समजा दारूला खर्च केलं तर काय बिघडतं त्याला. त्याच्यामुळं मस्त भूक लागते, जेवण चांगलं जातं आहे, झोप मस्त येते, सगळं मी विसरून जातो आहे कोण काय बोललं कोण काय बोललं. सकाळी फ्रेश व्हायचं, कामाला जायचं. जनरली असं खेड्यामध्ये पण लोकांचं असं आहे की 500 रुपयाचं काम करायचं, 200 रुपयाची दारू प्यायची, 300 रुपये घरी द्यायचे. असंही रुटीन आहे. तर हे रुटीन सुरू व्हायला काही वेळ लागत नाही, ते ॲटोमॅटिकच व्यसनं लागतं सगळी. पण त्यातनं बाहेर येणं खूप अवघड होतं. आता ते तंबाखू खाल्ल्यानंतर काय तुम्हाला तर सांगितलं मी सगळं दात वगैरे खराब होतं. ती जी त्वचा असते ती काळी पडते, ती जळू शकते. त्याच्यानंतर जर वर्षानुवर्ष जर ते खाल्लं तर ते तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. ती जागा सडू शकते. बऱ्याच लोकांची अशी गालं फाडलेली आहेत. तंबाखूचं व्यसन सोडणं तसं खूप अवघड आहे असं लोक म्हणतात. तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की त्याच्या नादाला लागणं सगळ्यात चांगलं. दारूच्या नादाला नाही लागायचं, तंबाखूच्या नादाला लागायचं, कारण ते सुटतच नाही ते. आणि नंतर त्यातनं बाहेर येणं खूप अवघड आहे. आणि जी लोकं व्यसनं करतात ती लोकं कामं करतात बऱ्यापैकी, कारण ते तंद्रीमध्ये असतात. आणि जी लोकं व्यसनं करत नाही ते आयुष्यात काहीच करत नाही. एखादा तंबाखू पण खात नाही, सुपारी पण खात नाही, सिगरेट पण ओढत नाही, दारू पण पित नाही, तो काम पण नाही करत. मी असं बघा की निर्व्यसनी लोकांचं करिअर कुठं आहे. ते निर्व्यसनी लोक आयुष्यात काही करू शकतात का, काहीच करू शकत नाही. क्वचित असं एखादं उदाहरण असं अपवाद असतात प्रत्येक गोष्टीला. प्रत्येक गोष्ट 100% काय हे होत नाही. आणि ज्या पुरुषाला कुठलंच व्यसन नसतं त्यांना मग ते बायांचं व्यसन असतं, असं माझा अभ्यास आहे एकंदरीत. तर व्यसन हे पुरुषाला असतं. आता लेडीज पण व्यसनं करायला लागल्यात. बऱ्याचशा लेडीज तुम्हाला आता पुणे मुंबईत जर गेलं तुम्ही तर पानटपरीवर सिगरेट पिताना दिसतील. स्त्री स्वातंत्र्य झाली, त्यामुळं आता ते कशातही मागं नाहीत. चांगल्या गोष्टीतही मागं नाहीत, वाईट गोष्टीतही मागं नाहीत, कष्ट करण्यातही मागं नाहीत, हायर पोस्टला जाण्यातही मागं नाहीत, पैसे खाण्यातही मागं नाहीत आणि बाकीच्या गोष्टी करण्यातही मागं नाही, खून करण्यातही मागं नाही. तुम्ही जर जेलमध्ये बघितलं, जेलमध्ये पण लेडीज असतात. त्यामुळे ती कसं समानता आहे, स्त्री आणि पुरुष समानता. त्यांनाही वाटतं की आता आपण काही पुरुषांपेक्षा कमी नाही, आपण खांद्याला खांदा लावून काम करतो आहे. पुरुष जर समजा एखादं संध्याकाळी दारू पित असेल तर आपण प्यायला काय हरकत आहे. दारूच्या दुकानात पण तुम्हाला लेडीज दिसतील. आता फॉरेन कंट्रीमध्ये मी US ला गेलो होतो तेव्हा बघितलं मी त्या दुकानामध्ये लाईन लागलेली असते. त्या लाईनमध्ये जवळजवळ 50 ते 60% लेडीज असतात. निग्रो म्हणा किंवा अजून कुठल्या म्हणा. त्यांच्याकडे कसं आहे, वातावरण थंड आहे. वातावरण थंड असल्यामुळे त्यांना ते उष्णतेसाठी ते घेतात दारू. जिथे लेडीज जवळजवळ 50-60% पितात दारू. पुरुषांना व्यसनं कशी लागतात, तर ह्याचं मी तुम्हाला कारणं सांगितली. सोडणं खूप अवघड आहे. तर माझी एकच रिक्वेस्ट आहे की शक्यतो तंबाखूच्या, सिगारेटच्या, दारूच्या एक तर म्हणजे त्याचं टेस्ट घेऊच नका. आणि नंतर ते सोडणं खूप अवघड आहे. तंबाखू सोडलेली अशी उदाहरणं आहेत पण ती क्वचित आहेत. ते स्वतःच्या शरीराशी खेळू नका. आरोग्य हे एकदा गेले की परत मिळत नाही. नंतर मग जे दारू पितात कंटिन्यू समजा की त्यांची ती वाढत जाते. वाढत गेली की मग नंतर लिव्हर वगैरे खराब होतं. नंतर ते कव्हर करणं खूप अवघड आहे. तर शक्यतो काळजी घ्या. दारू वगैरे पिणं टाळा. आणि दुसरा हा प्रकार असतो की जो दारू पितो, जे व्यसनं करतात, तर ह्यांचे ग्रह खराब असतात. ग्रह कसे खराब असतात की तुमच्या पत्रिकेमध्ये जर तुमचा शनी, केतू किंवा राहू जर समजा खराब असेल तर त्या माणसाला तो बुद्धी देतो. तो बुद्धी दिली की तो माणूस व्यसनी होतो.
ह्या नैसर्गिक गोष्टी आहे. जी लोकं दारू पिऊन मारतात त्यांचे स्टारच खराब असतात. तुम्ही पत्रिका चेक करा त्यांच्या. तज्ज्ञांचा सल्ला घ्या. मी काय तेवढं काय मी एक्सपर्ट नाही आहे. पण मी आपलं जे माझा अनुभव आहे तो सांगतो याच्यामध्ये. तर अशी ही व्यसनं पुरुषांना लागतात. त्यांना टेन्शन असतात. त्यांना करिअरमध्ये पुढे यायचं असतं. त्यांना कष्टाशिवाय दुसरा काही पर्याय नसतो. त्याला नोकरी करावीच लागते, ड्रायव्हिंग करावीच लागते. मग ते किती तास करतोय, काय करतोय, बॉसची बोलणी खावीच लागतात. बॉसची बोलणी खाल्ली की याला टेन्शन येतं. एखादा बॉस नालायक असतो. काम करून सुद्धा तो बडबड करत असतो. बडबड केली की मग हा घरी आलं की यालाही टेन्शन. आता मी एवढं काम करतोय साला हा काय तरी मला त्रास देतोयच आहे. संध्याकाळी टेन्शन आली की हा काय करणार? दारू पिणार. तर असं हे पुरुषांचं असते. मी जेवढं स्टडी केलं ते सांगितले. कोणाला व्यसनं तर बाहेर यायचं असेल, काही मदत पाहिजे असेल तर आपण चर्चा करू शकतो. बाहेर येण्याचे पण बरेच मार्ग आहेत. काही नाही यायचं असतं, मग काही नाही यायचं पण नसतं बाहेर. म्हणजे एखादं म्हणणार हे असं केलं तर दारू सुटते बरं का, असं केलं तर तंबाखू सुटते बरं का. तर मला ते सोडायचं नाही, तू कशाला मला सांगतो. आता प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येकाने काय करायचं ज्याचं त्याचं त्याला स्वातंत्र्य आहे. त्यामुळं बघा तुम्हाला हा विषय कसा वाटतो आहे. ह्याच्यावर तुमचे काही कमेंट असतील तर मला कळवा. ह्याच्यामधनं काय करता येईल ते. कोणाला सोडायची इच्छा असेल तर त्याचे मार्ग पण आहेत. ज्याला नाहीच सोडायचं त्याला सांगून काहीच उपयोग नाही. नमस्कार. तुमच्या कमेंटची वाट बघतो.